दोन शिष्टमंडळ आहेत, हां एक नवं आणि एक जुनं. बरं हा, त्यामुळं ते आता दोन्ही आहेत. चर्चेदार आम्ही खुले ठेवल्यामुळं हां पोराकडे जातो, चर्चा करतो, मग यांची चर्चा करतो. एक मिनटं समाजाशी म्हणजे समाजाशी चर्चा करतो, पुन्हा इकडे येतो, यांची चर्चा करतो. तोवर गाड्याचे सगळे पोरं तोंड मुंबईकडे करून ठेवते, सगळ्याचे लावून ठेवते. चर्चा करतो, काय आमच्या समाजाचं त्यात हित असलं, आमच्या मागण्या आम्ही म्हणलो तशा असल्या तर बघू, नसल्या तर चलो मुंबई. मान्य असेल तर माझ तोडगा निघू बघ, जर तरला काय मला त्यांना वाचून देतात खरी. आपण बघितलं सरकारचं शिष्टमंडळ हे काही वेळापूर्वीच मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं. मात्र त्यानंतर आता जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आधी मी आंदोलकांशी चर्चा करेन आणि नंतरच शिष्टमंडळाशी चर्चा करेन असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलेलं आहे. उद्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि त्याआधी सरकारकडून आता मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच दरम्यान त्यांनी आता शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली आहे. याच बाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विक्रांत, काही वेळापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली, मात्र आता जरांगेंचं असं म्हणणं आहे की मी आधी आंदोलकांची चर्चा करेन आणि मगच शिष्टमंडळाशी चर्चा करेन. काय अधिकची माहिती आहे? खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी आतापर्यंत सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केलेली नाहीये, मी उशिरा पोहोचलो आणि त्यामुळे मग मी थोडा जास्त वेळ घेतलो, 10 वाजता पोहोचलो आणि त्यानंतर मी केवळ तयारी केली, अंघोळ केली आणि त्यानंतर आता मी चाललोय ते समाजाशी चर्चा करण्यासाठी. अर्थात त्यांची जी सभा आहे लोणावळ्यामध्ये, जी काल रात्री 8 वाजता होणं अपेक्षित होतं, ती सभा आता मनोज जरांगे पाटील जाऊन पूर्ण करतील.